राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या या नव्या व्लॉगमध्ये. आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत फाटा ते गौरीकुंड यामधला प्रवास. या प्रवासामध्ये आपल्याला फाट्यावरचं जे हेलिकॉप्टरचं जे स्टेशन आहे ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. आणि फाट्यापासून जे सीतापूरपर्यंतचा जो प्रवास आहे, सीतापूरमध्ये टू व्हीलरचं पार्किंग, फोर व्हीलरचं पार्किंग आणि त्यासोबतच आपल्याला सोनप्रयागमधील जो नदीचा संगम आहे तो सुद्धा पाहणार आहोत. आणि त्यासोबतच जो सोनप्रयागमधून जो गौरीकुंडला जे लोकलचे जे वाहने जातात त्यांचे फीस, त्यांचे गाडी आणि त्याचा जो रूट आहे, त्याचा जो अनुभव आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. चला तर बघूया. हेलो गाइस, अभी हम सब लोग रूम में रुके थे। अभी सुबह के 4:30 बज रहे। अभी हम सब रेडी हो चुके हैं। अभी हम निकले केदारनाथ की यात्रा पे। ये भैया देखो अभी जैकेट वैकेट पहनने वाले हैं, नहा धो के फ्रेश हो गए। ये लोग रेडी है ऑलरेडी, वो लोग ऊपर जा रहे हैं। यहाँ पर हमारे डांस है और ये 2 रूम्स है। सुप्रभात मंडळी, जवळपास सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता बघू शकता तुम्ही एवढा उजाड आहे इथे. दिवस उगवलेला नाही आहे पण 5 वाजले तर 5 वाजता खूप जास्त उजाड आहे. आपल्याला तिकडे तिथलं वातावरण बघू शकता तुम्ही. थोडं पूर्ण त्या साईडला ढगं आहेत, तिकडे बर्फाचे सुद्धा ढगं काही दिसत आहेत. बर्फाचे जे डोंगर आहे ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि त्या साईडला आपल्याला भरपूर डोंगर आणि भरपूर वाहनं सुद्धा वाहताना दिसतात. आणि आपण आता निघालेलो आहोत भोलेबाबाकडे, केदारनाथचं जे मंदिर आहे ते आपल्याला तिकडे निघालेलो आहोत आपण आता. आपल्याला जो आत्ता निघाल्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत तरी आपण पोहोचून जाऊ, जवळपास 7 ते 8 तासामध्ये तिथे पोहोचून जाऊ. आपल्याला आता गाडीत बसून 1-2 तासाचा प्रवास करायचा आणि तिथून पुढे आपल्याला जो रस्ता आहे तो चालत केदारनाथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि केदारनाथला आपल्याला बराचसा वेळ लागेल. आपल्याला केदारनाथला बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की इतका वेळ लागतो. त्याच्यामुळे बरेच लोक घाबरतात सुद्धा आणि म्हणजे त्यांच्या यायच्या अगोदर थोडेसे घाबरलेले असतात. पण ते तुमचं जी घाबरलेली जी परिस्थिती आहे तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जी ॲक्च्युअल परिस्थिती आहे तोच दाखवणार आहे. कारण की कुठल्याही माझ्या व्ह्यूजसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी न करता तुमच्या जी ट्रेक आहे तो ॲक्च्युअलमध्ये किती वेळ लागतो आणि कसा स्पेस लागतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही असं बघू शकता इथला जो परिसर आणि हे नजारे, अतिशय सुंदर असे नजारे. आता सोनप्रयागपर्यंत आपली ही जी बस आहे, आपली ही बस घेऊन जाणार आहे आणि तिथून गौरीकुंडपर्यंत आपल्याला जी प्रायव्हेट व्हेकल असतात त्या व्हेकलनं जायचं आहे. कारण की ह्या बसेस ज्या आहेत त्या सोनप्रयागपर्यंत जातात आणि तिथून गौरीकुंडसाठी आपल्याला जे लोकल गाड्या असतात तिथल्या त्या गाड्यांना आपल्याला प्रवास करावा लागतो. हे प्रत्येकासाठी आहे आणि तिथून पुढचा रस्ता थोडासा खराब असल्यामुळे ते लोकलचेच प्रिफर करतात. पण आपल्याला बघूया या आपलं जे मंदिराकडे जाणार आहे त्या लोकांचा उत्साह. हर हर महादेव. हर हर महादेव. तर सगळे रेडी होऊन बसलेले आहेत आपल्या गाडीमध्ये आणि मंदिराकडे जाण्याच्या बेस्ट ब्लॉगर तर मंदिराकडे जाण्याच्या प्रवासात आतुरतेने एक उत्साह घेऊन सगळे या बसमध्ये सोनप्रयागसाठी बसलेले आहेत आणि सोनप्रयागकडून त्यांचं जे कष्ट आहेत ते चालू होतील. आणि इथे अशा प्रकारे आम्ही ट्रेक चालू केला आहे गौरीकुंडला जाण्यासाठी. मला सांगण्यात येतं की आम्हाला खूप थंडी वाजते असं वाटतं की मला आता थंडी वाजते आणि मला असं ते पुढे वाजते. आणि हा जो माणूस आहे तो बघा, तो अतिशय आघाव असा व्यक्ती आहे जो की आता स्वतःचा चेहरा झाकू इच्छितो आहे.
करायचा आहे त्यांना मात्र लवकर पोहोचावं लागेल. त्या ठिकाणी रांग लागली जाते. अभिषेक रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंतच होतात आणि ह्या अभिषेकासाठी 5 लोकांची फी 55 म्हणजे 5,500 रुपये आहे. त्याच्यामध्ये एकाने जरी करायचं म्हटलं वैयक्तिक तरी त्याला तेवढीच फी आहे आणि 5 लोकांनी केली तरी तेवढीच फी आहे. जर कुणाला करायची इच्छा असेल तर 5 लोकांचा ग्रुप करा आणि त्यांनी तिथं दर्शन घ्या. दुसरा पर्याय म्हणजे VIP पास. जर कुणाला इच्छा असेल VIP पासने दर्शन घ्यायचं सेम पद्धत आहे. 5 लोक गोळा करा आणि VIP पासने डायरेक्ट दर्शन घ्या. आणि तिसरा पर्याय म्हणजे रांगेत उभं राहून तुम्ही गेल्याच्या नंतर सोनप्रयागच्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी पासेस वाटेल ते पासेस चेक करायचे तिथे गेल्याच्या नंतर केदारनाथ मंदिराच्या एंट्रीलाच. त्याच्यानंतर तुम्हाला एक बारकोड इश्यू केला जाईल. त्या बारकोड मार्फत आपण पुढचं दर्शन घेणार आहे तुमचं. जरी नसेल सोनप्रयागच्या पुढे गेल्याच्या नंतर कोणी काही विचारत नाही, अडचण येत नाही. एखाद्या जर चुकून हरवला तरी जास्त पॅनिक होण्याची गरज नाही. त्यांचं पण दर्शन होऊन जाईल. आपण तिथं पोहोचल्याच्या नंतर मी प्रत्येक ग्रुपवरती हॉटेलचं लोकेशन देईल. त्या हॉटेलच्या लोकेशनला प्रत्येकाने यायचं आहे. एखाद्याला लोकेशन मिळालं नाही किंवा चुकला तर त्यांनी एक काम करायचं आहे. केदारनाथ मंदिराच्या समोरच्या बाजूला एक मोठी घंटा आहे, माहिती आहे सर्वांना. त्या घंटेच्या खाली येऊन बसायचं. म्हणजे कोणी जरी चुकलं किंवा राहिलं तरी आम्हाला तिथे येऊन नेता येईल. त्या दृष्टीने तिथे यायचंय. जर तुम्हाला लोकेशन मिळत असेल तर लोकेशनवरती डायरेक्ट आला तरी चालतंय. संध्याकाळी जेवणाची सोय तिथंच आसपास केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणामध्ये क्वालिटी एकदम थर्ड क्लास असते. आधीच सांगतोय. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणी स्वतःचं खायला आणलं असेल वरचं तर तेही कॅरी करा. त्याचबरोबर प्रत्येकाने कंपल्सरी वरती पोहोचेपर्यंत 2 लिटर पाणी प्यायचं. आहे आपल्याला आता बघा 1-2 डोंगर दिसल्यानंतर बर्फ दिसलाय. पहिल्यांदा जसं बघितलं आणि जरा आनंद होत आहे. आता पण टीव्हीत बघितला होता, आता समोर बघतोय. जवळून बघायला किती आनंद होईल. हा हेलिकॉप्टर बघा, ते हेलिकॉप्टर दिसत आहेत. एक राईड असेल तुम्हाला. महत्त्वाचं म्हणजे इथे एक छोटासा रस्ता असल्यामुळे इथं भरपूर वाहनं येतात आणि गर्दी जास्तीत जास्त होते आणि ट्रॅफिक पण भरपूर होते. हा मोठा इश्यू आहे इथला. आणि केदारनाथला तिथं म्हणू शकतो की आपण आपलं जे मानसिक इच्छा असते त्या जोरावर स्वइच्छेवर जाऊ शकतो आपण. आणि आत्ताशी गाड्या येतात. एक गाडी जाते वर जाते तेव्हा दुसरी गाडी खाली येते. आता जाण्यासाठी खूप जास्त गर्दी आहे. तो हेलो गाइस, अभी हम सब लोगों ने केदारनाथ का ट्रैक शुरू कर दिया. सब हमारा ग्रुप सबसे छोटा हमारे ग्रुप का. और यहाँ पर सब आगे चल रहे लोग. और ये व्यू देख सकते हो आप. तो ठीक है, अभी आगे आगे हम जैसे बढ़ते जाएंगे वैसे वैसे आपको कांटेक्ट करेंगे. ठीक है. तुम्हाला जे वाहनं दिसतात, ही जी वाहनं आहेत इथे लाईन लागलेली, ती आपल्याला फक्त इथपर्यंतच घेऊन येते आणि इथून आपल्याला हे पूर्ण चालत रस्ता हा त्या लोकल वाहनातच तर पूर्ण करावा लागतो. तो काय खूप मोठा नाही आहे. आणि तिथून परत लाईन लागलेली दिसते आपल्याला. आता तिथं जवळ जाऊन आपण बघूया की लाईन किती लागलेली आणि त्यात आपल्याला किती वेळ लागेल ते. हे जे गाव आहे हे सीतापूर आहे. आपल्याला ज्या 4 व्हीलरच्या पार्किंग आहेत ते सीतापूर पार्किंग इथपर्यंत येतात.
आणि इथपर्यंत बस मात्र येत नाही. जे छोट्याल्या 4 व्हीलर आहेत तेवढ्याच गाड्या येते तर इथपर्यंत येतात आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्याशा मागे थांबतात. तर इथून पुढून आपल्याला पूर्णपणे चालत जावं लागतं. इथून असं आहे पूर्ण चेन ओपन तुम्ही ते बघताय. आपण आता गुप्तकाशीमध्ये थांबलो होतो आणि तिथून सीतापूरला जो रस्ता आहे तो 3 ते 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. पण त्या 3 ते 3.5 किलोमीटरच्या रस्त्याला मात्र 3 तास लागतात. म्हणजे 1 किलोमीटरसाठी 1 तास असा पकडू शकतो आपण. एवढं ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक नाही आहे ॲक्च्युली, फक्त रस्ता छोटा असल्यामुळे दोन्ही रस्ते दोन्हीच्या वाहन आहेत दोन्ही बाजूचे ते पूर्णपणे चालू शकत नाही. त्यामुळे वन टाईम एकच चालतो आणि त्यामुळे तो वेळ लागतो. तर आता सीतापूरपासून आपल्याला सोनप्रयागपर्यंत आपल्याला आता चालत जायचं आहे. सोनप्रयागपासून ते गौरीकुंडपर्यंत जे आहे ते आपल्याला जी इथं प्रायव्हेट व्हेकल आहेत त्यांच्या गाडीत बसून आपल्याला तो प्रवास करायचा आहे. हे बघू शकता इथं पार्किंगची व्यवस्था आहे पूर्ण ह्याच्या साईडला आणि तो समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला इकडे यावं लागतं. ही जी लाईन आहे ते गौरीकुंडला जाण्यासाठी जे गाड्या लागतात त्यांच्यामध्ये बसण्यासाठी लाईन आहे. आपण थोडंसं पुढे आल्यानंतर जे 2 व्हीलरवाले आहेत त्यांना सीतापूरपासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथं 2 व्हीलरला जी पार्किंग आहे म्हणजे सगळ्या भागातल्या लोकांना इथे 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे. पेड पार्किंग आहे. तुम्ही जी आपली गाडी आहे ती इथे घेऊन येऊ शकता. जे 2 व्हीलर घेऊन येतात त्यांच्यासाठी. तुम्हाला आता इथून आपल्याला जी गाडी आहे जी सोनप्रयाग ते गौरीकुंडसाठी तर ती गाडी आपल्या इथं पुढं लागते आता. आणि त्याच्यासाठी जे चार्जेस आहेत ते 50 रुपये प्रति पर्सन. प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये घेतले जातात. आणि इथूनच तुम्हाला ते सोनप्रयाग ते गौरीकुंडला घेऊन जातात. आणि इथून पाठीमागे तुम्ही बघितलं तरी लाईन लागलेली आहे त्या ह्याच्यासाठीच. पहिलं इथे पूर्ण डायरेक्ट कॉमन घेऊन जायचं त्यामुळे खूप गर्दी व्हायची आणि जे मॅनेजमेंट होतं ते व्हायचं नाही. पण आता मात्र ही अशी लाईन केलेली आहे. तुम्ही बघू शकता ही अशी लाईन केली आणि त्या लाईनला लागायच्या अगोदरच आपल्याला जे पासेस आहेत 4 धामचे तर ते चेक केले जातात. तिथे लाईन असते 4 धामचे पासेस चेक करण्यासाठी आणि ते पासेस चेक करून आपण ह्या लाईनला लागू शकतो. आणि ह्या लाईनला लागून आपल्याला इथे जे इथले लोकल व्हेकल आहेत जे गव्हर्नमेंटनं डिझाईन केलेले आहेत प्रत्येकासाठी इथून सोनप्रयाग ते गौरीकुंडसाठी. तर ते जे लोकल व्हेकल आहेत ते आपल्याला वर पाहायला मिळतात. त्या गाडीमध्ये बसून आपण गौरीकुंडला जाऊ शकतो आणि तिथून जो आपला मेन ट्रेक आहे तो तिथून स्टार्ट होतो. बघू शकता आपण आता जवळपास या लाईनला लागून आपल्याला जवळपास 1-1.5 तास झालेला आहे. ही लाईन खूप सीतापूरपासून लागलेली आहे लाईन. त्याच्यामध्ये आपल्याला जे पासेस आहे ते चेक केले जातात आणि त्यानंतर आपण ह्या लाईनला लागून इथे या गाडीची वाट पाहतो. तर ह्या प्रोसेसला सुद्धा आपल्याला जवळपास 1.5 तास लागतो. आता जवळपास वाजलेला आहेत 9:30. जवळपास आपल्याला अजून 10 वाजतील. असं जवळपास 2 तास लागतात या लाईनमध्ये. पण अगोदर हीच लाईन जर सगळं कॉमन गेलं तर हे त्यापेक्षाही जास्त वेळ लागायचा. ते हे बेटर आहे. कंटिन्यू लाईन पुढं चालत राहते आणि आपली जो केदारनाथ यात्रा आहे ती व्यवस्थित होते. आणि आपल्याला ही समोर नदी दिसते ही आहे वसुकी गंगा. आणि सोनप्रयागमध्ये वसुकी गंगा आणि मंदाकिनी या 2 रिव्हरचा संगम होतो. त्यामुळे याला सोनप्रयाग असं म्हणतात. ही वसुकी गंगा आहे आणि ह्याच्या बाजूलाच आपल्याला मंदाकिनी अशी ही मोठी नदी पुढे पाहायला मिळते.
आणि ही जी लोकं आहेत ही सगळी पूर्ण गाड्यांसाठी वेटिंग करत आहेत आत्ताची. आपला जो प्रवास सुरू झालेला आहे तो म्हणजे सोनप्रयाग ते गौरीकुंड या बोलेरोमधून आपला हा प्रवास असणार आहे. आणि या प्रवासातच आपला जो प्रवास आहे तो गडवेंचर या टीम बरोबर होत आहे. ही ट्रीप ही महाराष्ट्रातील एक नामांकित आणि सरकारने बांधून दिलेल्या नियमात राहून ही टीम ट्रेक अरेंज करत असते, सहल अरेंज करत असते. आणि तुम्हाला जर या सहलीबरोबर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम किंवा यूट्यूब किंवा अशा बऱ्याच ठिकाणी हे गडवेंचर टीम ही उपलब्ध असते. आणि तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधून अशा सहलीचा, अशा या क्षणाचा, एक मोमेंटचा आनंद घेऊ शकता. हे जे आहे ना तर इथंच भेटते ही डोली. या महादेव.